गेलं पाहिजे की त्यांच्याकडे काय करायचं खाजून खरं आणला का नाही एक नंबरचा नेता यार आम्ही म्हणण्याविषयी जनता म्हणते भाजपमध्ये गेलेत की आणि सध्या ते कुठल्याही पक्षात जाऊ द्या हो. हा. त्याचा विषय नाही आम्हाला फक्त काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला बरं. काम ऐकणारा शेतकऱ्याचं 4 दिवसात बघा हो हे घडलंय का असं घडतंय का हे म्हणजे करेक्ट कार्यक्रम करणार नेता ती का एक नंबर नेता दुसरी नाही काय हाय ती म्हणा पण आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर जीव आहे आमच्यावर माहित आहे का माहित आहे की कुणी केलंय चौरे बरं. 2 चौरे आहेत आता लय चौरे आहेत पिनूर मध्ये आहे की कुठल्या चौऱ्याने केलंय रामदासनं केलं नाव तुम्हाला माहित आहे म्हणा की अडचण एक होती रॉयल्टी भरले गेले की त्यांनी म्हणले चालू करू चालू ती शब्द त्यांनी पाळला आपला हा त्यामुळे आम्ही काय 100% एवढी जे आहे ते म्हणजे मुरुंबी रॉयल्टी भरून आणला चोरीनं आणला नाही, तसलं अजिबात नाही तसलं काय. त्यांनी म्हणले नियमाप्रमाणे काय असेल ते करू हा खर्चात न का नाही त्यांच्या सो करतात ना दिला रस्ता भरून निधीतून दिला निधीत ना काय नाही का बा नाव काय लक्ष्मण शिंदे कुठली वस्ती आहे ही? बोगमान वस्ती हे रस्ता कुठला आहे कुठं आलेला हे बेगनपूर रस्त्याला जॉईन केला रस्ता आहे औंढी बेगमपूर रस्ता. औंढी ते बेगनपूर बरं. त्या रस्त्याला हे रस्ता झालेला आहे किती लांब आहे रस्ता किती अंतर आहे 2 किलोमीटर आहे 2 किलोमीटर आहे 2 किलोमीटर आहे कुणी दिला रस्ता भरून हे रामदास भाईने दिला मला रस्ता भरून सगळं इकडं जिकडे बघल तिकडे रामदास भाईच रस्ते भरून दिले काय दुसरे कोण आहे ते नाही नेते कृपा आहे त्यांची आमच्यावर आहे आमची बी त्यांच्या श्रद्धा आहे एकामेकावर त्यामुळे त्यांनी भरून दिलेला आम्हाला बरं. रस्ता हा सो खर्चात न का नाही त्यांच्या सो करतात ना दिला रस्ता भरून निधीतून दिला निधीत ना काय नाही बर हा रस्ता त्यांनी स्वतः भरून दिलेला आम्हाला थांबे तुमच्याकडे का बरं नाव काय महादेव शिंदे काय आहे तिथं मोबाईल आहे काय? मोबाईल फोन कोण आता आलता परवा आलते ते बोलले आम्हाला हा काय तुमची अडचण असो काय असो हा माझी मी पदर खर्चात करून सगळं ओके मध्ये देणार आहे बर मागल्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी येऊन इथं भेटून आम्हाला 2 महिन्यापूर्वी हा येऊन भेटून रस्ता भरून देऊन सगळं ओके करून गेले किती दिवसात भरला रस्ता 4-5 दिवस लागले भरला 4 दिवसात भरला बोलले बोलल्यावर 4 दिवसात 4 दिवसात भरला हो हे घडलंय का असं घडतंय का हे म्हणजे करेक्ट कार्यक्रम करणार नेता ती का एक नंबर नेता दुसरी नाही काय हाय ती म्हणा पण आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर जीव आहे आमच्यावर प्रेम आहे माणूस के हाय तर म्हणा आम्ही जात बिना आम्ही एकमुखी माणसं आहे तुम्ही हा जात नाही नाही गेलं पाहिजे की त्यांच्याकडे काय करायचं खाजून खरं आणला का नाही एक नंबरचा नेता यार आम्ही म्हणण्याविषयी जनता म्हणते हा तुमचं मनात आहे म्हणा काय फिक्स काळ्या दगडा रेस आहे आमची आता जिल्हा परिषद रणसिंग फुकले गुलाल लावून आता आधीच अरे फिक्स काय ठरलेली आहे ती पण त्याचा कार्यक्रम अगोदरच आम्ही ठरवलेला आहे नियोजनच केलेलं आहे तसं बर हा बाकीचे उमेदवार बी आहेतच गेलो हाय काय करायचं त्याला गाव केलं गोळा एकाला काळा हा अशी बी उमेदवार आहे ते त्यांनी बी लढवणार आहे ते आता. हाय ती लढवू दे काय लढणार लढते आम्ही आहे यांच्या माग बरं. भक्कम आहे आमचं बरं जरा आमदार चौरे बी आता काहीतरी भाजपमध्ये गेले आहेत काय काय फरक हा? कुठे बी जाऊ द्या आम्ही हो. त्यांच्या मागे आहे. काय म्हणताय? थांबा थांबा त्याने कुठे बी जाऊ द्या आम्ही त्यांच्या मागे आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याला सहकार्य करणार कुठे बी जाऊ बर हा सहकार्य करायचं आमचं ठरलेलं आहे पक्षापेक्षाच काय ठरलं नाही पक्षाचं काय विषय नाही काय घेणं देणं आम्हाला फक्त त्याने सहकार्य केलं आम्ही त्याला सहकार्य करणार बरं. हा विषय पण ह्याच रस्त्यासाठी दुसऱ्या कोणाकडे गेलता का तुम्ही कोणाकडे गेलो नाही मी नाही गेलो नाही का का कशामुळं काय देत नाही काय करावं देऊन तर हा देत नाही ती नुसतं होय म्हणते ते निवडून घे जाते पुन्हा माघारी येत नाही फिरकच होत नाही गेल्याशिवाय आमच्याकडे. कसं कळणार आहे जरी आले आमच्याकडे ती आलती आम्हाला देतो होय म्हणत होती हा. पण आम्हाला एकही एका कुठल्या पोटाने आम्हाला रस्ता भरून दिलेला नाही नाही किंवा वाटेवर सुद्धा आलेली नाही ती नाही ते नाही बघायला सुद्धा आली नाही ती आता येतील मग आता आली तर आता काय करायचंय का काय त्याचा उपयोग होत नाही आता आता तुम्हाला डांबरी करून येते म्हणते डांबरी आता हवे जर केलं तर आम्ही त्याला बदलणार नाही आम्ही नाही बदल- बदलाच नाही आम्हाला बरं. एकच आम्ही ठामपणे घेतलेला आहे डांबरी करून देतो म्हणल्यावर डांबरी सोन आहे आम्हाला चांगला झाला म्हणतो आम्ही बर गुडघे एवढे आम्ही चिखलात नाही जात होतो पहिलं त्या टायमाला कोणी सुद्धा बघायला सुद्धा आली नाही ती नुसतं गावात आश्वासन देणार आणि तिथून तिकडून निघून जाणार बर हा. वस्तीवर तुमच्या नाही. वस्तीवर येत नव्हती किती मतदान आहे ते वस्तीवर मतदान हा? किती किती आहे मतदान किती आहे 250-300 आहे आपल्याकडे वस्तीच 250-300 मतदान आहे फिक्स काय होईल इकडे मग 250-300 पैकी फिक्सच आहे हो किती किती कुणाला काय काय होईल हा इकडे नाव काय आपलं सांगा शहाजी शिंदे ह्याच वस्तीवर आहे का इथलाच आहे बर काय मतदान आता 250-300 म्हणतील किती कुणाला किती किती होईल त्यातलं एक ही फुटणार नाही ही फिक्स मत आहे असं कुठं असते का राव? ना ना ती उघड आहे ही फिक्स आहे ती बर कशामुळं कारण ही कामच आमची झालेली आहे तेवढी हा, आम्ही कुठलं काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं नाही हा. झालंय बर का बा काय नाही निवांत इकडे काय पान करताय पान काय आहे? तुम्ही खाता हो ना खाऊ घे हा हा
काय नाव सांगा मला. नाना दगडू बस, बस. शिंदे. दगडू शिंदे. नाना दगडू शिंदे. किती आहे शिंदे कंपनी किती आहे इथं? सगळी शिंदे आहे ती. सगळं शिंदे, मी बी शिंदेच आहे. मग सगळी आहे पर्यंत शिंदेची आहे. बर. भुशाचं काय ते पाहुणं तेवढं आहे ते वर आहे ते बघा. तेव्हा पाहुणं आहेत. मग किती वर्षापासून तुम्ही इथं राहिलाय? जन्मल्यापासून इथंच आहे. मी इथंच आहे. हा जन्मल्यापासून इथंच आहे. किती एकर शेती आहे? हा किती शेती एकर काय ते? 2 एकर. काय शेती यंदा? शेतीत काय होतं जालिंदर आलाय सगळं ते गेले वाहून सगळं. आता बघा हे 1/2 एकर नुकसान भरपाई कोण द्यायचं आहे ते झाले फक्त हाय बरोबर नुकसान आहे. झालंय. मग झालंय ते काय काय करावं आता. बर. ते निसर्गाचं पुढे. म्हणजे आहे का तेव्हा आपण द्यायला कोण आहे ते नुसतं म्हणाय तुम्ही आहे. बर बर. ते आता ती काहीतरी म्हणते रस्ता कोण दिला भरून ती करते सांगा आधी, किती महत्वाचं आहे. रस्ता काय हा रस्ता दिले की कारभाऱ्यांनी पुढाऱ्यांनी. कोणी चौरे? कोणी चौरे? रामदास. बर. मग त्याने हातात हात दिला म्हणून तर तुम्ही मला मुस्काटी मारली आहे. फक्त हातात आलं त्यानं का दिला कुणी? नाही काय म्हणून द्या कोणी बी मारू द्या. बर. मग ते जाऊ द्या, राजकारण तुमचं इथं बरं गावात. राजकारण कुठं घरात आहे. हा हा. रस्ता त्याने दिलाय. बरं. आहे का, खुश आहे का तुम्ही? आम्ही खुश आहे. समाधान आहे का? समाधान मग आम्ही चालत जातोय. बर ना. पहिली काय परिस्थिती होती? पहिले काय हाय पहिले काय त्यात काय वांधा आहे काय. पहिले आम्ही चिखलात येतोय चिखलात जातोय. हा. आता समाधान आहे. काय नाव काय आपलं? सुभाष शिंदे. बर. काय करताय? काय शेतीच करतो. शेतीच. हां. काय होती पहिली रस्ते परिस्थिती? रस्त्याला लय चिखल होता, गाड्या जात नव्हत्या, चालत जावं लागत होतं. हा. आणि आता भरून दिल्यापासून चांगली जाते ती, वाहनं फिरणं सगळी येते ती आता. बर. तुम्ही गेला आणि रस्ता दिला असं कधी दुसरे कुठं घडले का असं? नाही झालं. आम्ही 4 वर्ष मागल्या 10-20 वर्षापासून मागत होतो. ग्रामपंचायतवाली यायची, एवढी इलेक्शन झालं का देऊ म्हणायची. आता आचारसंहिता लागली, आता देता येत नाही. झालं का तुमचं पहिलं काम करू म्हणायची. आणि परत काय कोणी येतच नव्हतं इकडे. नाही. आता लागले जिल्हा परिषद. हा लागली आता. काय होईल यंदा? रामदास बाई फिक्स. सगळे रामदास म्हणते, दुसरे कोण आहे ते का नाही ते गटात? नाही कामच त्यांनी त्यांच्याकडे गेलं का आता आम्हाला सांगितलंय तुमच्या हिरी असेल तर हिरीचा अर्ज भरा, घरकुलाचा अर्ज भरा, डीपीचं काय प्रॉब्लेम. लागले जिल्हा परिषद. हा लागली आता. काय होईल यंदा? रामदास बाई फिक्स. सगळे रामदास म्हणते, दुसरे कोण आहे ते का नाही ते गटात? नाही कामच त्यांनी त्यांच्याकडे गेलं का आता आम्हाला सांगितलंय तुमच्या हिरी असेल तर हिरीचा अर्ज भरा, घरकुलाचा अर्ज भरा, डीपीचं काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. रस्त्याचं आता हे भरून दिला आम्हाला. ही इलेक्शन झाल्यावर अजून आश्वासन दिले की ह्याच्यावरनं आम्ही डांबरीकरण किंवा अजून चांगल्या पद्धतीने जरा करून देतो. मग देतो म्हणल्यावर आम्हाला आता पुढे सांगितली ती कामं. आम्ही होय म्हणलोय, बरं. त्यांनी पण होय म्हणली ती. या इकडे जरा. हे आजोबा बसले इकडे. का आजोबा निवांत बसलो? काय करणार. बर. काय वय काय? 75 आहे. 75. रस्त्याची काय परिस्थिती तुमच्या 75 वर्षात? काय जाब जाऊ तीन काय हे असंच हं. चालाय तिथपर्यंत चालायचं. मग काय चालायचं ते चालायचं. हा. पावसाळ्यात काय हलावलं होतं तुझं? लय हल्लं. काय तरी काय पाय गुडघे ते घुसून जायचं ना. जायचं. मग काय तर बर. तसं आपलं जायचं यायचं आणि काय करायचं. आता काय? आता काय जरा सहायता केली तिने. बर. म्हणजे बऱ्यापैकी आहे का असंच आहे केलेलं? बऱ्यापैकी केले आता सहायता. बर. कुणी केलं माहित आहे का? माहित आहे की कुणी केलंय? चौऱ्यानं बर. 2 चौरे येते आता. लय चौरे येते पण पिलोर मध्ये. आहे ती कुठल्या चौऱ्याने केलंय? रामदासनं केले. म्हणजे नाव तुम्हाला माहित आहे म्हणा की? मग आता कशामुळे? म्हणलेलं माहिती. असं आहे. मग बर. काय वाटतं मग एकंदरीत? हं? काय वाटतंय? येणारच ते आता काय त्याच्या ह्याच्या काय होईल ते होईल आता. बर. येईल. मग बर. येणारच. या इकडे. काय नाव काय आपलं? लक्ष्मण शिंदे. शिंदे कंपनी. बर. काय रस्ता कसा दिलाय भरून? 1 नंबर रस्ता भरून दिलाय. बर. पहिलाच नेता हे आपल्याला रस्ता भरून देणार ह्या दुसरं वस्तीला. कोण नव्हतं का नेता आता येत होती पण आश्वासन देऊन प्रत्येक जण गेले. बर. पण आश्वासन द्याय अगोदरचे डायरेक्ट करून दाखवलं आहे. मग आता भरून देतो म्हणते की दुसरी? मग आता भरून देण्याला काय अर्थ? पहिला आम्ही दिलाय ना, त्यांनी दिलं ना आम्हाला. ज्या टायमाला आम्ही शब्द दिला त्या टायमाला त्यांनी आम्हाला लगेच रस्ता भरून दिला. नाही तर आम्हाला पावसाळ्यात जाताच येत नव्हतं. गेलता का पण दुसऱ्या कोणाकडे? ह्याच्या अगोदर गेलतो की प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक जण आश्वासन देऊन गेले. पण काय बरेच. पण करू इलेक्शन झाल्यावर करू, नंतर न करू, अशी फक्त आश्वासन जाऊ आम्ही. आता आमचे दिवस गेल्या गेले. 2 महिन्यापूर्वी केला म्हणते रस्ता. हो पावसात त्यांनी परिस्थिती आमची बघितली. इतकी बिकट परिस्थिती त्यांनी चालत आलते आमच्या.
हा आमच्या घरापत्र चालत आलते त्यांची गाडी रस्त्यावरून खाली आली नव्हती म्हणजे एवढ्या लांब रोड चालते चालत येऊन त्यांना आम्ही किती दिवसात झाला मग रस्ता ही रस्ता तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला रस्ता करून दिलाय. येऊन घेऊन गेल्यापासून होय बर कामच चालू केलं डायरेक्ट त्यांनी. त्यांनी काम चांगलं मस्त करून दिलं अडचण आम्हाला. एक होती रॉयल्टी भरले गेले की त्यांनी म्हणले चालू ती शब्द त्यांनी पाळला आपला. हा त्यामुळे आम्ही काय 100% एवढी जे आहे ते म्हणजे मुरुंबी रॉयल्टी भरून आणला चोरीनं आणला हा, तसलं अजिबात नाही तसलं काय. त्यांनी म्हणले नियमाप्रमाणे काय असेल ते करू. हा हम्म. त्यामुळे त्यांनी सगळं व्यवस्थित करून दिलं त्यामुळे त्यास काय अडचण नाही. आम्ही त्यांना आश्वासन दिलं त्यांनी आमचं पाळलं म्हणजे आम्ही पाळणार ना त्याचं. मला काय म्हणायचं आहे, एक सर्वसामान्य लोकांची काय अपेक्षा असते एखादं हो या इकडे नेत्यांकडनं काय अपेक्षा असतील लोक सर्वसामान्य अपेक्षा कशी आहे त्यांना फक्त मतदानाची अपेक्षा असते नाही काम करून द्यायची म्हणजे काम होई नसते म्हणते ते त्यांना असेल ती मतदान ती भाग वेगळा तुमच्या काय अपेक्षा असते त्या प्रामुख्याने शेतकरी शेतकरी समज म्हणजे आडी अडचणी हा किरकोळ अडचणी असते अशा काय शेतकरी मोठ्या अडचणी. हा रस्त्याची अडचणी भरपूर आहेत ग्रामीण भागातलं म्हणलं तर बहुत रस्त्याचीच अडचण आहे 100% बरं का. मग ती रस्त्याची अडचणी बरेच आमच्या गावातले त्यांनी सोडवल्या त्या. त्यामुळं त्यांना माझा तर अंदाज आहे 75% तर होते बा 100%. आता आम्ही मगाशी गेलो मगाशी पण आता गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही एक औंढे गावातूनच केला रिपोर्ट ते सुद्धा म्हणते 67 मग एवढं ह्या इकडं काय आहे ते हो त्यांचं कामच तेवढे ती. बर त्यांनी शब्द दिले कामच शब्द दिला आणि काम असे म्हणजे पाळलाय त्यांनी काय म्हणजे असं हे केलं आता भाजपमध्ये गेलेत की नाही जाते ते कुठल्या पक्षात जाऊ द्या हो. हा त्याचा विषय नाही आम्हाला फक्त काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला. बर काम ऐकणारा शेतकऱ्याचं काम ऐकणारा पक्षाचं काय देणं घेणं पक्षाची नाही आम्हाला काहीच नाही. बर त्यांनी कुठं जाऊ त्यांच्या मागे आम्ही आहे. बर